सोलापुरात कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल. कांद्याला केवळ 6 ते 8 रुपये प्रति किलोचा भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत. सरकारनं कांद्याला अनुदान द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर लाल गुलाबांना बाजारात मोठी मागणी. नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल परिसरातील गुलाबांना बाजारात मोठी मागणी. गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा. वाशिममध्ये राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. 3 हप्ते अद्यापही अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची तक्रार. सिंधुदुर्गमधील देवगड हापूस बागायतदार आर्थिक संकटात. अवकाळी पावसामुळे हापूस कलमांना किडीचा प्रादुर्भाव. आंबा पिकासाठी राज्य अर्थसंकल्पात अधिवेशनात शासनानं तरतूद करावी, शेतकऱ्यांची मागणी. जळगावमध्ये कापूस खरेदी ठप्प. शेतकऱ्यांसह जिनिंग व्यवसाय संकटात. जळगाव, धुळे, नंदुरबारमधील 100 जिनिंग उद्योग पूर्णपणे बंद. योग्य भाव मिळत नसल्यानं कापूस खरेदी पूर्णपणे ठप्प. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये घाणीचं मोठं साम्राज्य. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या काही अंतरावरच कचऱ्याचे ढिगारे. कचऱ्यामुळे पाणपोईच्या ठिकाणी दुर्गंधी. सीसीआयनं कापूस खरेदीची मुदत वाढवून द्यावी, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआयला कापूस विक्रीसाठी 4600 शेतकऱ्यांची नोंदणी. विहिरीत पडलेल्या 5 गवा रेड्यांना वनविभागाकडून जीवदान. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावातली घटना. संतोष खेडेकर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडले होते गवे. वर्धा ते आर्वी मार्गावरील पिपरी परिसरात असलेला विद्युत खांब देतोय अपघाताला निमंत्रण. रस्त्याचा काही भाग विद्युत खांबानं व्यापला असल्यानं अपघाताचा धोका. विद्युत खांब हटवण्याची नागरिकांची मागणी. जालन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. बंजारा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पोहरा देवी दौऱ्यावेळी एसटी आरक्षणाच्या सवलती लागू करण्याची मागणी केली जाणार. मराठवाड्यात आतापर्यंत 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. हैदराबाद गॅझेटच्या आधारे संभाजीनगरमध्ये 106 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. 710 अर्जांपैकी 310 अर्जांना मंजुरी. 24 अर्ज फेटाळले. उर्वरित अर्जांची छाननी सुरू. रायगड जिल्हा परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेत्याची निवड प्रक्रिया बिनविरोध. शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी मानसी दळवी यांची नियुक्ती. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चुरस. अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव. अध्यक्षपदासाठी विक्रम कुटवड यांच्या नावाची चर्चा. सातारा नगरपालिकेतील 6 सभापतींची निवड बिनविरोध. मुख्याधिकाऱ्यांनी केली घोषणा. यासोबतच स्थायी समिती सदस्यपदी 3 वर्णी लागल्याची मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून घोषणा. पुण्यातील 731 ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेकडून प्रशासकांची नियुक्ती. मात्र उच्च न्यायालयाकडून जिल्हा परिषदेच्या आदेशाला स्थगिती. 17 फेब्रुवारीच्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांना सुरुवात. काळाराम मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या रामकालपथ प्रकल्पाच्या कामाला देखील सुरुवात. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील सालबर्डीच्या महाशिवरात्री यात्रेसाठी एसटीच्या 100 बस सज्ज. अमरावती मोर्शीवरून 50,000 प्रवाशांना सेवा आजपासून सुरू झाली. पुण्याच्या राजगुरुनगरमधील प्राचीन सिद्धेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्री उत्सवाची लगबग. तरुणाईनं श्रमदानातून मंदिर परिसराची केली स्वच्छता. मंदिर परिसरात श्रमदानातूनच रंगरंगोटी. आळंदीत विजया एकादशी निमित्तानं इंद्रायणी नदीत स्वच्छता मोहीम. आळंदी नगर परिषद, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि विविध सामाजिक संघटनांचा मोहिमेत सहभाग. पंढरपूर नगरपालिकेकडून शहरात स्वच्छता अभियान. शहरातील 8 वर्ष बंद असलेल्या पद्मावती उद्यानाचीही करण्यात आली स्वच्छता. पालिका कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं झाली स्वच्छता. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात. टिफिन्यांच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल. लोखंडी जॉईंटचे वेल्डिंग तुटून नटबोल्ट बाहेर आल्यानं अडचणींचा सामना करावा लागत होता. नंदुरबारच्या तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेत पाण्याचा प्रश्न गंभीर. विद्यार्थ्यांना नाल्यातील पाणी पिण्याची वेळ. कोट्यवधींची शाळा पण मूलभूत सुविधांचा अभाव. आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल. झेडपीच्या प्राथमिक शिक्षकांना 10वी-12वीच्या पेपरसाठी ड्युटी. मागासवर्गीय शिक्षक संघटना आक्रमक. परीक्षेसाठी ड्युटी लावल्यानं विद्यार्थ्यांच्या नुकसानाचा शिक्षक संघटनेचा दावा. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा. पुण्यातील भोर तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आंदोलन. कामगार विरोधी नवीन 4 क्रमसंहिता रद्द करण्यात याव्या. अंगणवाडी सेविकांची मागणी.
निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वापर संस्था सक्षमीकरण आणि बळकटीकरण होणार. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. पुढील 3 वर्षाच्या कालावधीत प्रशिक्षण, प्रात्यक्षिकं आणि मार्गदर्शन केलं जाणार. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीपुलाची दुरवस्था संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. भंडारा जिल्ह्यातील 22 रेती घाटातून उत्खननाला खनिकर्म विभागाची मंजुरी. राष्ट्रीय हरित लवादानं निर्वाळा दिल्यानं मिळाली मंजुरी. कंत्राटदारांना काही प्रमाणात दिलासा. अहिल्यानगरमध्ये लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात हिंदू संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. लव्ह जिहाद आणि सक्तीचं धर्मांतरण रोखण्यासाठी विशेष समिती गठीत. मात्र वर्ष उलटूनही ठोस कारवाई न झाल्यानं प्रशासनाला दिलं स्मरणपत्र. भंडारा पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांच्या बॅगा व्यवस्थित तपासण्याच्या सूचना. पोलीस आयजींच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना. पोलीस भरतीत संभाव्य गोंधळ टाळण्याच्या वरिष्ठांच्या सूचना. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदाच्या 88 रिक्त जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया. परेड ग्राउंडवर भरती प्रक्रियेला सुरुवात. 88 शिपाई पदांसाठी जवळपास 1000हून अधिक जणांचे ऑनलाईन अर्ज दाखल. लातूरमध्ये सुरक्षित प्रवासासाठी 1000 जणांना हेल्मेटचं विनामूल्य वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवसेनेचा उपक्रम. सिंधुदुर्गमधून फोंडा घाटातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. प्रशासनाचं आवाहन. देवगड ते निपाणी राज्य महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू. तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी बारामतीत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीनं दोषींवर कारवाई करण्याची मागणी. साताऱ्यात शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पॉलिश करण्याचं काम अंतिम टप्प्यात. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक असा पुतळा पाहायला मिळणार. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात. 1 कोटी खर्चून शिवस्मारकाचं नूतनीकरण. स्मारकाच्या बाजूने आकर्षक विद्युत रोषणाई. शस्त्रधारी मावळेही असणार.